पहिली योजना आहे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती। 10वी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परीक्षोत्तर शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहे। दुसरी योजना माध्यमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना लागू केली जाईल। तिसरी व्यावसायिक प्रशिक्षण। रोजगार मिळावा यासाठी चालक आणि वाहक प्रशिक्षणाची योजना ही सुद्धा आखली गेली आहे। चौथी योजना 16 बाबींची प्रतिपूर्ती। शैक्षणिक खर्चाशी संबंधित 16 महत्त्वाच्या बाबींचे पैसे सरकार देणार आहे। पाचवी परराज्यात शिक्षण। परराज्यात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना सुद्धा योजनांचा लाभ मिळणार आहे। सर्व अभ्यासक्रम। ओबीसी विद्यार्थ्यांना सवलतीसाठी जो अभ्यासक्रम पात्र ते मराठा विद्यार्थ्यांना देखील लागू असेल। सातवी योजना संस्था स्तरावर सवलत। कॅप राऊंड झाल्यावर रिक्त जागांवर मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा सवलती लागू केल्या जातील। आणि आठवी योजना भविष्यातील सवलती। ओबीसींना ज्या सवलती लागू आहेत आणि भविष्यात लागू केल्या जातील त्या आपोआप मराठा समाजालाही लागू होणार आहे।